हे जी निविष्ठा तयार करायसाठी जो अणुऊर्जा वापरली गेली, तर त्या दृष्टीनं तो दोन्ही संस्था ज्याच्यामध्ये भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या दोन संस्थांचं संयुक्त संशोधन जे आहे ते वसंत ऊर्जा आहे आणि सर्वांगीण शेतीसाठी किंवा शाश्वत शेतीसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. आता येलकर साहेब जे बोलत होते की ज्याच्यामध्ये वेगवेगळे ताण त्यांनी सांगितले, ज्याच्यामध्ये अजैविक ताण होते आणि जैविक ताण होते. अजैविक ताणामध्ये आपल्याला पाणी कमी असणं किंवा खारवट चोपण जमिनी आहेत, काही वेळेला पूरग्रस्त परिस्थिती असते. आता काही दिवसापूर्वी आपण ज्यावेळी बघितलं की पाऊस जास्त झाल्यानंतर किंवा अचानक गारपीट होते, थंडी पडते आणि आता प्रेझेंटली आपण ज्याच्यातून जाणार आहे तो अति तापमान आहे. पाणी आपल्याकडे आहे पण तापमान वाढतंय. अशा परिस्थितीतले हे अजैविक ताण आहेत आणि मग या ताणामुळं पीक जे दुर्बल होतं आणि त्याच्यामध्ये मग जैविक ताण सुरू होतात, ज्याच्यामध्ये कांडीकूज असते, काणी आहे, तांबेरा आहे, मर असते, बऱ्याचदा पोकापोंग आहे किंवा आता अलीकडे विषाणू वाढतात ज्याला पानं पिवळी पडणारे आपण येलो लीफ डिसीज म्हणतो किंवा ग्रासी शूट ज्याला गवताळ वाढ म्हणतो. आणि या सगळ्या ताणांचा परिणाम या पिकावर होतो. आणि जर आपण पाहिलं ऊसाची वाढ होत असताना ऊस लागवडीपासून ऊस तोडणीपर्यंत त्याच्यामध्ये खूप सारे ताण येत असतात, कारण ऊस हे दीर्घकालीन पीक आहे. लागवड आपण बघतो, लागवड ही पावसाळा संपल्यानंतर सुरू होते आणि नंतर मग हिवाळा सुरू होतो आणि नंतर मग उन्हाळा सुरू होतो. तर ह्या म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे ताण आहेत. पीक तोडल्यानंतर म्हणजे ज्यावेळी ऊस तोडतो त्याचा जमिनीशी संपर्क संपतो, त्यामुळे कांडी उगवून पुन्हा स्वतःची यंत्रणा सुरू करेपर्यंत मुळांची संरचना आणि पानं येऊन पुन्हा प्रकाश संश्लेषण सुरू होईपर्यंत अन्न जे तयार आहे त्याच्या कांडीमध्ये तेवढ्यावर वाढत असतं, पण वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होतो. आणि आपण बघतो की आपली जी खताची जी मात्रा आपण आहे ते जी लागवडीची खतं आहेत प्रक्रिया करतो आणि बेसल डोस देतो आणि नंतर मग मोठ्या बांधणीची खतं देतो आणि त्यानंतर खतं देत नाही. म्हणजे वर्षभराची त्याची जी अन्नाची पूर्तता आहे ती आपण कमी कालावधीत करतो. तर ह्या खताचा सुद्धा ताण त्याच्यावर येत असतो. आपण जसं बघतो की एका वेळी जास्त जेवू शकत नाही आपण. अन्न जर आपण एका वेळी जास्त घेतलं तर आपण पोटाला तडस लागली म्हणतो किंवा आपल्या शरीरावर त्याचा ताण येतो. तशा पद्धतीने सुद्धा हा ताण असतो आणि मग हे वातावरणातले ताण याचा परिणाम होऊन पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊन मग आपल्याला पाहिजे ते उत्पादन मिळत नाही. आता आपण बघतो की काही ज्या आधुनिक पद्धती आलेल्या आहेत, आता AI सुद्धा बऱ्याचदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बऱ्याचदा चर्चा होते. तर ह्याच्यामध्ये आपण जात असताना त्यातल्या काही पद्धती आपण वापरतोय, ज्याच्यामध्ये खताची जी आता सांगितलं एलकर साहेबांनी की वेगवेगळी खतं वापरतोय, वेगवेगळ्या पद्धतीनं वापरतोय. हे जर एक संतुलित पद्धतीने जर आपण वापरलं तर हा ताण कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला फायदा होतो. ड्रीप मध्ये जर आपण पाणी जर ड्रीपनं दिलं आणि त्याच्यातूनच जर खतं दिली तर हीच जी खतं आपण मोठ्या स्वरूपात दिली ती आपल्याला 50% खतं आपल्याला वाचवता येतात आणि ताण कमी केल्यामुळं पीक हे जोरात वाढतं. तर अशा पद्धतीनं जात असताना पिकाला काही इलिसिटर्स म्हणतो आपण किंवा चेतना देणारे काही घटक आहेत. तर हे चेतना देणारे घटक आहेत, याचा वापर आपल्याला करता येतो, ज्याला आपण संजीवक किंवा संप्रेरक म्हणतो. काही सेंद्रिय आहेत, काही जी रासायनिक आहेत, ज्याच्यामध्ये आता तुम्ही 6BA किंवा GA3 ही सुद्धा रासायनिक संजीवक वापरली जातात. आणि हे ताण नियंत्रणासाठी मग बाकीचे जे सगळ्या निविष्ठा आहेत, जे एलकर साहेबांनी सांगितलं की वेगवेगळी रसायनं आलेली आहेत, ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स म्हणतो आपण की किडीसाठी कीड नियंत्रक आहेत, बुरशीसाठी बुरशी नियंत्रक आहेत आणि मग तापमान जर वाढलं तर त्याच्यासाठी सुद्धा काही आपल्याला रासायनिक निविष्ठा वापरावे लागतात. आणि या सगळ्या निविष्ठांचा जर आपण एकंदरीत जर शाश्वत शेतीच्या ह्यानं जर उपयोग जर आपण बघितला आणि ह्याचा जर आपण नियंत्रित वापर नाही केला तर आपल्या शेतीवर, आपल्या आरोग्यावर त्याचा प्रचंड मोठा परिणाम होतोय. आणि तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल की गेले काही वर्ष आपण ऐकत होतो किंवा बोलत होतो की पंजाब मधून कॅन्सर एक्सप्रेस दिल्लीला येते, जी बठिंडा शहरातून AIMS ज्याला म्हणतो, ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस जे आहे दिल्लीला, तिथं कॅन्सरचे उपचार करण्यासाठी मोठ्या स्वरूपात जी लोक यायची त्या एक्सप्रेस मधून, त्यामुळे त्या एक्सप्रेसला कॅन्सर एक्सप्रेस हे नाव पडलं. आणि पंजाब या राज्यावर आपण खूप बोललं होतं की तिथं रसायनं खूप वापरली गेली, तिथं कीटकनाशकं खूप वापरली गेली. आणि हा जर ग्राफ आता तुम्ही बघितला आहे की सप्टेंबर 2023चा हा जो ग्राफ आहे, याच्यामध्ये आपण पंजाबला मागं टाकलेला आहे. हे जे वेगवेगळे रोग, वेगवेगळे किडी, वेगवेगळ्या ताण जे आहेत ना, याच्यावर जो काही आपण रासायनिक ज्या निविष्ठा आहेत त्याचा वापर करतोय आणि त्याचा सगळा जो शेतीवर परिणाम होतोय,
तर याच्यामध्ये महाराष्ट्र हे फार मोठ्या स्वरूपात आता पुढे आलेलं आहे, पंजाबपेक्षाही खूप मोठ्या स्वरूपात पुढवलेलं आहे. आणि मी असं म्हणेन की तुमच्या सुदैवानं कारखान्याचं जे सगळं संचालक मंडळ आहे, चेअरमन साहेब आहेत, आबा आहेत, यांच्या मार्गदर्शनाकडून हे जे काही जैविक निविष्ठा तुम्हाला पुरवल्या जात आहेत त्याचा मोठ्या स्वरूपात आपण जर वापर केला तर या रासायनिक निविष्ठांचा वापर आपल्याला कमी करून शाश्वत पद्धतीनं हे आपलं उत्पादन वाढवता येईल आणि आपल्याला आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या शेतीचं आरोग्यही चांगलं ठेवता येईल. आता ही जर स्लाइड तुम्ही बघितली की बरेचसे याच्यामध्ये बंदी घालण्यात आलेले कीटकनाशक, तणनाशक किंवा बुरशीनाशक आहेत, पण तरी सुद्धा काळ्या बाजारातून हे उपयोग होतात किंवा म्हणजे शेतकरी सुद्धा याचे रिझल्ट मिळतात म्हणून वापरतात. पण लक्षात ठेवा, ही कीटकनाशक आहेत ही एकदा वापरल्यानं जमिनीतून जे त्याचा अंश राहतो तो वर्षानुवर्ष राहतो, तो जमिनीतून पाण्यात जातो आणि जी पिकं आहेत त्या पिकाबरोबर सुद्धा आपल्या शरीरामध्ये येतो तो, म्हणजे चारा पिकं असतील किंवा जे काही जमिनीतलं पाणी आपण नंतर आपल्या विहिरीत किंवा ह्याच्यामधून सर्वत्र आपण पसरल्यामुळं, ग्राउंड वॉटर जे म्हणतो आपण की जे पोल्यूट झाल्यामुळं, तर या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर होऊन आपलं म्हणजे आरोग्य सगळं धोक्यात आलंय. आणि त्याचबरोबरीनं शेतीतले पण उपयोगी जीवाणू आहेत ते सगळे याच्यामुळे नाश पावतात, कारण याच्यामुळे जमिनीचा जो सामू आहे, जमिनीचा जो पीएच आहे तो सुद्धा खूप बदलला जातोय आणि त्यामुळे मग पिकाची उत्पादकता कमी होते. आणि याचा जर आपण विचार केला, हे आजच लोकमतला आलेलं हे आहे की जळगाव मधला हा जो विषारी फास म्हणून जो काही आज रिपोर्ट आलेला आहे तो सगळ्यांनी फार महत्वानं आणि जाणीवपूर्वक आपण लक्षात घ्यायला पाहिजे, हे की जी आपण खतं अमाप पद्धतीनं वापरतोय आणि त्यातली किती उचल होते आणि किती त्यातली जमिनीत राहतात आणि जमिनीतल्या पाण्याबरोबर आपल्या ज्या ग्राउंड वॉटर मध्ये जातात किंवा आपल्या शरीरामध्ये येत आहेत. तर हा ताजा रिपोर्ट आहे की ज्याच्यामध्ये नायट्रेट हे खूप वाढलंय आणि मग त्याचे सगळे दुष्परिणाम येतात. मग आपल्या किडनी खराब होणं किंवा बाकीचे जे काही आपली जी सिस्टीम आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो, रक्तदाब वाढतो किंवा कॅन्सर सारखे घातक रोग येतात. आणि हे खूप वर्षापासून चालू आहे. ह्याच्यामध्ये ही जर स्लाइड तुम्ही बघितली, बऱ्याचदा पेपरला येतं आणि ह्याच्यामध्ये खूप मोठं जनजागृती सुद्धा केली जाते की विषमुक्त जे अन्न आपल्याला निर्मितीची गरज आहे त्या दृष्टीनं आपल्याला शाश्वत शेतीच्या पद्धतीनं जायला पाहिजे आणि शाश्वत शेतीसाठी जाताना या निविष्ठांचा योग्य वापर आपण केला पाहिजे. आपण पेस्टिसाइड न वापरता शेती करणं अवघड आहे, म्हणजे कमीत कमी वापर करू शकतो आपण त्याचा आणि चांगली शेती करू शकतो. अजिबातच काही वापरायचं नाही अशातला भाग नाही, पण त्याचं जे रेकमेंडेशन आहे, त्याची जी शिफारस आहे त्याच्या बरोबरीने आपण वापरलं पाहिजे. त्याचा भडीमार किंवा त्याचा अमर्याद वापर आपण नाही केला पाहिजे. आणि जर ते आपण केलं तर मग ही परिस्थिती आपल्याला उद्भवते की मोठ्या स्वरूपात ह्या विकृती निर्माण होत आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. जर आपण बघितलं की आता जर पुढे जायचं असेल आपल्याला, तर हे आरोग्य आपल्या आरोग्याचा जर आपण विचार केला की आपल्याला जे रोग होतात, आपल्याला जे आजार होतात वेगवेगळे, त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या लसी आहेत. आणि मग या लसी आपण बघतो की गेल्या काही वर्षामध्ये कोविड सुद्धा आपल्याला किती कोविडमध्ये त्रास झाला आणि ह्या सगळ्या लसी ज्या असतात वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळ्या लसी आहेत. आणि मग आपण शेतामध्ये हे वेगवेगळे आजार जे आता आपण बोलत होतो, बुरशी म्हणजे जन्य आहेत, विषाणूजन्य आहेत किंवा फायटोप्लाझ्मा म्हणतो ज्याला गवती वाढ आहे किंवा मग ताण आहेत, या सगळ्यांसाठी जर निविष्ठा आपण किंवा हे जर वापरायचं म्हणलं तर आपला खर्च खूप वाढतो आणि खर्च खूप वाढल्यामुळं आपला फायदा आहे तो कमी होतो. आणि त्या दृष्टीनं मग जर आपण बघितलं की जंगलामध्ये जर आपण गेलो की जंगल जर बघितलं तर किती बघायला छान वाटतं. आणि मग हे जंगलामध्ये या वनस्पतींना मग हे कोण नियंत्रित करतं, तिथं पाणी पुरवठा असेल, खताचं नियोजन असेल किंवा या घातक ज्या किडी आहेत किंवा रोग आहेत, तिथं हजारो प्रकारचे किडी असतात, हजारो प्रकारचे बुरशी असतात किंवा विषाणू असतात, तरी सुद्धा हे सुखनैव जंगल वाढत असतं. तर हे कशा पद्धतीनं वाढतं आणि ही प्रतिकार शक्ती कशी असते आणि मग ही प्रतिकार शक्ती त्या जंगलामध्ये असते आणि आपल्या पिकामध्ये का नसते. तर ज्यावेळी आपण ही उत्पादकता वाढवायचे प्रयत्न करत असतो त्यावेळी हायब्रिडेशन म्हणतो आपण किंवा संकर जे केले जातात, हे संकर करत असताना यातले काही उपयोगी जे जनुक आहेत किंवा उपयोगी गुणधर्म काही वेळेला निघून जातात आणि मग ह्याच्यामध्ये जे काही आपल्याला उपयोगी जे गुण आणलेत किंवा साखरेचं प्रमाण जास्त आहे किंवा लवकर वाढीसाठी त्यातले बाकीचे काही घटक आहेत हे जे वाढवलेले असतात, त्याच्यामध्ये ह्या जनुकांचा नाश झाल्यामुळं प्रतिकार शक्ती कमी होती आणि मग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं आपली ही पिकं वेगवेगळ्या रोगांना किंवा किडींना बळी पडत असतात.
आणि मग हे जर आपण समजून घ्यायचं असेल की हे रोग आणि किडी हे वनस्पती कशा ओळखतात, जंगलामध्ये ज्या वनस्पती आहेत ते हे रोग आणि किडी कशा ओळखतात आणि मग त्याला आपल्याला सक्षम कशा बनवतात. म्हणजे जसं आपण आपल्याला लसीकरण करतो तशा पद्धतीनं जंगलामध्ये हे लसीकरण होतं का आणि आपल्याला ते आपल्या पिकांसाठी करता येईल. तर ते तशा पद्धतीनं लसीकरण थोड्या स्वरूपात होत असतं आणि ही जी संकल्पना आहे याच्यावर आम्ही काम केलं, की पिकावर जे जैविक ताण येतात, पिकावर जे अजैविक ताण येतात, यासाठी आपल्याला लसीकरण करता येईल का? आणि मग हे लसीकरण कशा स्वरूपात करता येईल या दृष्टीनं मग आम्ही ही वसंत ऊर्जाची निर्मिती केली, की जे पिकाला बहुउपयोगी आहे म्हणतो आपण. तर बहुउपयोगी म्हणजे जे ताण आहेत, जैविक ताण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत, जे आता सांगितलं कानी आहे किंवा आय स्पॉट म्हणतो आपण त्याला, म्हणजे डोळ्याच्या आकाराचे ठिपके येणारा रोग आहे किंवा तांबेरा आहे किंवा आता विषाणू सुद्धा मोठ्या स्वरूपात इथं तुम्हाला दिसतो पिवळा, जो पानं जे पडलेले आहेत विषाणू आहे किंवा मग या किडी आहेत. तर ह्या म्हणजे पांढरी माशी असेल किंवा खोडकीड आहे, मोठी पुढे जाऊन कांदियाळी असते किंवा मावा आहे. तर आणि मग रस शोषणाऱ्या पण बऱ्याचशा किडी असतात. तर याच्यासाठी एकत्रित कशा पद्धतीने जाता येईल या ना आम्ही विचार करत होतो आणि हे रोग वनस्पती कशी ओळखते. आता हा जे स्लाइड तुम्ही बघितली की याच्यामध्ये वेगवेगळे आकार आहेत, वेगवेगळी फळं आहेत, वेगवेगळे मसाले आहेत. या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इकडे काही फुलं पण आहेत आणि खाली जर तुम्ही बघितलं की ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे अभिनेते अभिनेत्री आहेत. आता आपण बघा की हे जे आहेत ना, हे आकार किंवा स्पर्श, द्रव, वास आणि ध्वनी या संवेदना म्हणजे ह्याला आकृतीबंध म्हणतो. एखादा नट आहे किंवा एखादी नटी आहे किंवा अभिनेत्री आहे, तर त्यांनी कुठलाही वेशभूषा जरी केली तरी आपण त्यांना एका आकृतीबंधावरून त्यांच्या डोळ्याची ठेवण असेल किंवा चेहऱ्याची आकार असेल याच्यावरून ओळखतो. तसे हे आकृतीबंध या वनस्पतीमध्ये सुद्धा असतात, की वनस्पतीचे जे काही पेशी आहेत, ज्या काही खोडाच्या पेशी असतील, पानाच्या पेशी असतील, मुळाच्या पेशी असतील, तर हे जे रोगकारक किडी आहेत त्यांना ओळखायचे हे आकृतीबंध या वनस्पती पेशीमध्ये असतात आणि त्या आकृतीबंधावरून मग हे प्रतिकार क्षमता ही आपली वनस्पती जागृत करते आणि त्याचा आम्ही वापर केला याच्यामध्ये, की ही प्रतिकार क्षमता जागृत करण्यासाठी कुठला महत्वाचा घटक आहे की जो वनस्पती ओळखते. तर याच्यामध्ये कायटिन एक जे असतं, बुरशीच्या ज्या पेशी आहेत किंवा किडी ज्या आहेत, किडीचं जे कवच आहे, तुम्ही आता जे बघता हुमणीचा किडा आहे किंवा लोकरी मावा आहे किंवा खोडकीड असेल, ती पतंग आहे किंवा आपलं बाकीची कुठलीही कीड घेतली किंवा मग घरमाशी आहे, कुठलाही किडा घेतला तर त्याचं कवच जे असतं ते कदाचित पातळ असेल किंवा जाड असेल, त्यानुसार त्याचा प्रमाण वेगळं असेल, पण ते कायटिन असतं. म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की खवला म्हणू किंवा शिंपला म्हणू, तर ते कायटिन असतं. तर त्याच्यामध्ये हा एक जो संरचना जी असते ती वनस्पती ओळखते की बाहेर काय आहे. तर हे कायटिन संपर्कात आलं की वनस्पती ओळखते की ते कुठल्या प्रकारचं कायटिन आहे. आता याच्यामध्ये आपण बघतो की बऱ्याचशा उपयोगी बुरशी आहेत, उपयोगी जीवाणू आहेत, उपयोगी किडी पण आहेत, जे आता येलकर साहेब सांगत होते, ज्याच्यामध्ये मगरीसारखी आळी आहे किंवा तांबेरा खाणारा किडी हे आहे, कीड आहे किंवा आपली मधमाशी आहे किंवा फुलपाखरू आहे. तर ह्या किडींना, उपयोगी किडींना आकर्षित करणे किंवा ज्या उपद्रवी किडी आहेत त्यांना प्रतिकार करणे, या दृष्टीनं हे जे त्यांची काही कायटिनची संरचना असते ती ओळखण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये असते आणि या बुरशी किंवा या किडी वनस्पतीच्या ज्यावेळी संपर्कात येतात त्या दृष्टीनं वनस्पती त्यांना ओळखते. म्हणजे बघा, आपण इकडे सर्वांगीण वापरतो, सर्वांगीण मध्ये वेगवेगळे जीवाणू आहेत, आपण याच्यामध्ये प्रतिकार वापरतो, प्रतिकार मध्ये वेगवेगळे बुरशी चे काही घटक आहेत, काही जीवाणू आहेत किंवा आपण बीव्हीएम वापरतो, बिव्हिरिया, व्हर्टिसिलियम आणि मेटारायझियम, ही या बुरशी आहेत. तर ह्या उपयोगी बुरशी आहेत, ह्या उपयोगी बुरशींना ओळखलं जातं. किंवा आता आपण काढणी केली, आपण तुरीची काढणी केली किंवा सोयाबीनची काढणी केली किंवा भुईमुग आणि हरभऱ्याची काढणी केली, तर यांच्या मुळावरच्या गाठी आहेत त्याच्यामध्ये नत्रस्थिर करणारे जीवाणू आहेत. तर ह्या उपयोगी जीवाणूंना आपल्या संपर्कात येऊ देणं, त्यांना सहजीवन जे आहे त्या दृष्टीनं काही अन्नद्रव्याची पुरवठा करणं किंवा मॉइश्चर लागतं त्याच्या दृष्टीनं म्हणजे बाष्पाची पुरवठा करणं, या दृष्टीनं वनस्पती एकमेकाशी खूप म्हणजे सहजीवन करत असतात आणि ह्या संवेदना ज्या आहेत ह्या ओळखून सहजीवन करत असतात.
तर त्या दृष्टीनं ही जर तुम्ही स्लाइड बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कोविडच्या वेळी फार मोठ्या स्वरूपात ही स्लाइड टीव्हीवर येत असते की जो विषाणू आहे त्या विषाणूला शरीरात आत येऊ द्यायचं, पेशीमध्ये आत येऊ द्यायचं का त्याला प्रतिकार करून बाहेरच्या बाहेर रोखायचं. म्हणजे जसं आपण कुंपण करतो की कुंपणाच्या आत बाहेरून कुठलाही प्राणी येऊ नये. मग ते कुंपण कुठल्या स्वरूपाचं आहे, किती दमदार कुंपण आहे त्याच्यावर त्या प्राण्यांना आत यायचं नाही. किंवा अगदी सोप्या स्वरूपात जरी बघितलं, आपल्या घराची तटबंदी असते, घराची दरवाजा असतो की चोरांनी आत येऊ नये किंवा बाहेरच्या कोणी आत येऊ नये. त्या दृष्टीने आपण वेगवेगळी आपली घराची संरचना करत असतो. त्या दृष्टीनं ही संरचना वनस्पतीच्या पेशीवर असते आणि ही संरचना तुम्ही तुमच्या नजरेसमोर जर एखादा आपलं इलेक्ट्रिसिटी जी आहे, विजेचे उपकरण आहेत ती जर तुमच्या समोर आणलीत किंवा आपली कुलप आहेत ती जर तुमच्या नजरेसमोर आणली तर लक्षात येईल की एका विशिष्ट चावीनं विशिष्ट कुलूप उघडतं किंवा एखाद्या विशिष्ट पिनला विशिष्ट प्लगलाच ती विशिष्ट पिन बसते आणि मग ती पिन बसली तरच बल्ब लागतो. अशा पद्धतीने हे जे घटक आहेत, हे जे बुरशीचे हे पर्णरंध्र असतील किंवा वनस्पतीच्या पेशीच्या ह्याला मॅच झाले की तिथं ओळख पटवली जाते आणि उपयोगी असेल तर त्याला त्या दृष्टीनं काही जी आवश्यकता आहे ती पुरवठा केला जातो. उपद्रवी असेल तर त्याला बाहेरच्या बाहेर प्रतिकार क्षमता करण्याच्या दृष्टीनं संरचना जागृत केली जाते. ही संरचना कशी जागृत केली जाते तर त्या दृष्टीनं आपल्याला काय आहे की हा हल्ला आहे, वनस्पती पेशीवर हल्ला आहे, तर हल्ला परतवून लावायचा आहे. शत्रूचा हल्ला झालाय तर शत्रूला परतवून लावण्यासाठी काय काय लागेल आपल्याला, सगळ्यात महत्वाची आपल्याकडे शक्ती लागेल, ऊर्जा लागेल. आणि ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला मग काय लागेल तर ती ऊर्जा, वनस्पतीला जर ऊर्जा निर्माण करायची असेल तर वनस्पतीमध्ये अन्नद्रव्याची निर्मिती व्हायला पाहिजे. अन्नद्रव्याची निर्मिती व्हायची असेल तर खालून अन्नद्रव्याची उचल व्हायला हवी. त्याच्यासाठी मुळाची लांबी, रुंदी, मुळाची संख्या वाढायला पाहिजे. पाण्याचा जो पुरवठा आहे खालून तो जास्त शोषला गेला पाहिजे आणि शत्रू आत घुसू नये म्हणून मग पर्णरंध्रावर एखादं जे कुंपण आहे की पेशी भित्तिका ज्या आहेत वनस्पतीच्या त्या जाड झाल्या पाहिजेत, जेणेकरून किडा असेल तर त्या किड्याला सोंड आत खुपसता नाही आली पाहिजे, बुरशी असेल तर बुरशीचा तंतू आत नाही घुसला पाहिजे. तर या दृष्टीनं प्राथमिक झालं. याला भेदूनही जर बुरशी किंवा कीड आत आली तर आतूनही काही स्त्राव असे निर्माण केले जातात. जसे कोविडच्या वेळी आपण लस घेतली आणि आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती जागृत झाली, तशा पद्धतीने हे स्त्राव निर्माण केले जातात आणि मग ते स्त्राव आहेत हे या जे बाहेरून घटक आत आले त्यांना विरघळून टाकतात. जसं आपल्या शरीरावर ऍसिड पडलं की आपल्या पेशीच्या ज्या शरीराच्या पेशी विरघळल्या जातात, तशा पद्धतीने हे स्त्राव आहेत, काही ऍसिड्स असतील किंवा काही विकर असतात, एन्झाईम्स असतात, हे निर्माण केले जातात आणि मग ही वनस्पती ही आपली स्वतःची प्रतिकार शक्ती जागृत करते आणि हे जैविक पद्धतीने केलं जातं. हे जैविक पद्धतीने केलं जातं. बघा, ही जैव संजीवक म्हणतो आपल्याला, म्हणून त्याला संजीवनी म्हणजे दिली जाते वनस्पती पेशींना. आपल्याला माहिती आहे, इथं फोटो दिसतो तुम्हाला की हनुमानाचा आपण पारायणाच्या याच्यामध्ये बऱ्याचदा बघतो की संजीवनी हनुमानाने आणली आणि जो ताण आलेला होता लक्ष्मणाला, की जो अस्त्र टाकलेलं होतं इंद्रजिताने आणि त्या अस्त्राचा प्रभाव होऊन लक्ष्मणाला मूर्छा आली, ताण आली, त्याच्यापासून लक्ष्मणाला पुनर्जन्म करण्यासाठी जी संजीवनी वापरली, जी हनुमानाने आणली, तशी ही संजीवनी असते की वनस्पतीवर ताण आल्यामुळे वनस्पती ज्या मलूल झालेल्या असतात किंवा आपण कोळसणे म्हणतो किंवा वाळण्याची जी प्रक्रिया असते किंवा मरण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यापासून याला बाहेर काढलं जातं. या दृष्टीने या संजीवकांचा वापर केला जातो. जशी जैविक संजीवक आहेत तशी रासायनिक पण संजीवक आहेत. पण रासायनिक संजीवकामध्ये अडचण एक असते की त्याचं जर प्रमाण जास्त झालं तर उलटा परिणाम होतो. जैव संजीवकामध्ये कसं असतं की जैव संजीवक हे जेवढी आवश्यक आहे तेवढ्या स्वरूपातच त्या वनस्पतीला प्रेरणा देत असतात, त्यामुळे त्याचा उलटा परिणाम काय होत नाही, टॉक्सिक कुठलं राहत नाही आणि त्याचा बरोबर फायदा आपल्याला करून घेता येतो. या दृष्टीनं मग आम्ही हे संजीवक तयार करताना, वसंत ऊर्जा हे संजीवक तयार करताना त्याच्यासाठी जे कायटिन पाहिजे होतं आम्हाला, कायटिन ला रिस्पॉन्स मिळून जी प्रतिकार शक्ती जागृत होत असते, त्या दृष्टीनं आम्ही याच्यावर काम करत होतो की हे कायटिन मोठ्या स्वरूपात कुठून मिळेल. तर हे कायटिन असतं हे सगळ्या शंख शिंपल्यामध्ये, शिंपले म्हणजे आपले ह्याचे शिंपले नाही समुद्रातले, तर समुद्रातले जे काही हे आहेत प्राणी आहेत की ज्यांचं कवच असतं, खेकडा असेल, कोळंबी असेल, याच्या कवचामध्ये हे कायटिन असतं. तर हे मोठ्या स्वरूपात उद्योग चालतात ज्याच्यामध्ये कोळंबी निर्मिती असेल किंवा खेकडा निर्मिती असेल किंवा मग आपले हे किडे जे आहेत, हुमणीचे किडे असतील किंवा आपल्या काही बुरशी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे कायटिन असतं. पण ते खूप कमी स्वरूपात असल्यामुळं हे जे निर्माल्य जे आहे, जे म्हणजे ज्याला आपण वेस्ट म्हणतो समुद्रात, हे जे
खाण्यासाठी जे हे उपयोगात जातात आणि त्यांची कवचं टाकून दिली जातात, त्याच्यापासून कायटिन मिळतं. म्हणून मग त्याचा आम्ही वापर केला आणि मग हे कायटिन आम्ही वापरलं, कारण हे कायटिन ज्यावेळी पेशीच्या संपर्कात येतं त्यावेळी आत संवेदना दिली जाते की बाहेर रोग आहे, आणि रोग आहे तर त्याला सगळी संरचना जागृत केली जाते. म्हणजे समजा आपण एखाद्या देशावर हल्ला झाला किंवा एखाद्या यंत्रणेला जागृत करायचंय, समजा मुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्र्याने एखादा अध्यादेश काढला तर तो मुख्यमंत्र्यांचा अध्यादेश कसा सगळीकडे अगदी गाव पातळीवर येतो की जो म्हणजे तिथून जे मुख्य मंत्रालयातले अधिकारी असतील त्यांच्याकडून विभागीय लेवलला विभागीय आयुक्त असतात, विभागीय आयुक्ताकडून कलेक्टर असतात, कलेक्टरकडून मग तालुका म्हणजे लेवलला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा बीडीओ तहसीलदार म्हणतो, त्यांच्याकडून खाली मग असे तलाठ्यापर्यंत हे सगळे जसे यंत्रणा राबवली जाते. किंवा हल्ला झाल्यानंतर देश जागृत होतो, मग देशाला सगळी जी यंत्रणा आहे, संरक्षण मंत्री असतील, पुरवठा मंत्री असतील किंवा बाकी सगळ्या दृष्टीनं मग हे ज्या यंत्रणा काम करतात आणि प्रतिकार करतात, या दृष्टीनं ही सिस्टीम ऍक्टिव्ह होते किंवा काम करते आणि पेशीची जी वनस्पतीची सगळी संरचना जागृत केली जाते. आता जागृत केल्यानंतर काय होतं की प्रत्यक्षात इथं काही हल्ला झालेला नाही, आपण हल्ला झाल्या सदृश्य परिस्थिती निर्माण केली पण हल्ला झालेला नाही. पण हल्ला झाल्याची जी आभास जो झाला त्याच्यामधून जी जागृती झाली, त्याच्यामधून जे वनस्पतीची प्रतिकार क्षमता वाढली आणि अन्नद्रव्याचं प्रमाण वाढलं, मुळांची संख्या वाढली, त्याच्यामुळं अन्नद्रव्याची उपलब्धता वाढली, पानांची लांबी रुंदी वाढली, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा परिणाम काय होतो की अन्न निर्मिती मोठ्या स्वरूपात होते. आणि ही अन्न निर्मिती जी ऊर्जा निर्मिती होते ती ऊर्जा निर्मिती खरं तर प्रतिकारासाठी वापरली जायला पाहिजे, पण तिथं रोग नाही. रोग असतं तर काय होतं की रोग असतो तो वनस्पती पेशींना खातो किंवा टॉक्सिन म्हणतो आपण किंवा स्त्राव सोडून वनस्पती पेशींचा तिथं ऱ्हास होत असतो. त्यामुळे नवनिर्मिती तिथं आपल्याला करायची असते. ताणामुळे सुद्धा वनस्पती पेशींचा ऱ्हास होत असतो, वनस्पती पेशी मरत असतात, म्हणूनच आपल्याला पीक हे वाळलेलं दिसतं किंवा नुकसान झालेलं दिसतं. पण इथं काय झालं की आपण कृत्रिम आभास निर्माण केलाय की ज्याच्यामध्ये कुठली घट झालेली नाही, कुठला वनस्पती पेशींचा नाश झालेला नाही. त्यामुळे जे जादा उत्पन्न झालंय ते उत्पन्न अन्न स्वरूपात हे स्थिर केलं जातं. आणि हे अन्न जादा निर्माण करण्यासाठीची जी काही प्रक्रिया जी याच्यामध्ये राबवली जाते की आपल्याला हरितद्रव्य मोठ्या स्वरूपात पाहिजे, ज्याला काळोखी म्हणतो आपण किंवा क्लोरोफिल म्हणतो आपण, हे पानामध्ये मोठ्या स्वरूपात पाहिजे, तर ते निर्माण करण्यासाठी जे जे काही जनुक असतील आणि मग त्या अन्न निर्मितीसाठी खालून पाण्याची उचल असेल, नत्राची किंवा अन्नद्रव्याची उचल असेल त्या दृष्टीनं, किंवा वरून बाष्पीभवनानं पाणी निघून जाऊ नये या दृष्टीनं पेशी भित्तिका जाड करणे वगैरे, या दृष्टीनं हे सगळी संरचना जागृत होते आणि आपल्याला त्याचा फायदा मिळतो की वनस्पतीची वाढ ही चांगली होताना दिसते. वसंत ऊर्जा वापरल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की वनस्पती ज्यावेळी आपण वापरतो तर त्याच्यामध्ये तुम्ही गंमत म्हणून प्रयोग करू शकता की ही तुमचं जे ताट आहे जेवणाचं एखादं, त्याच्यामध्ये थोडंसं वसंत ऊर्जा एक 2-4 चमचे असं पातळ जर तुम्ही पसरून जर उन्हात वाळवलं तर तुम्हाला कॅरीबॅग सारखा असा पातळ थर प्लास्टिक तयार झालेलं दिसेल. हा थर ज्यावेळी फवारतो आपण तो आपल्याला दिसत नाही, तो अतिसूक्ष्म थर असतो जो पेशीमध्ये जो पेशीवर आवरण म्हणून तयार होतो. आणि मग उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी याचा उपयोग असतो त्यावेळी 2-3 प्रकारे काम करतं. याच्यामध्ये बाहेरून ज्यावेळी उन्हाचा तिरीप म्हणू आपण किंवा उन्हाचा प्रखर उन्हाचा जो प्रभाव असतो तो प्रभाव आतल्या पानाला त्रासदायक ठरत असतो, तर ते पान थंड राहण्याच्या दृष्टीनं ही एक चमकदार फिल्म त्याच्यावर झालेली असते. त्यामुळे उन्हाचा तडाखा जो आहे तो पानाला बसत नाही. आतून जे बाष्पीभवनानं पाणी निघून जाणार आहे ते पाणी रोखून ठेवलं जातं. ही जी पातळ फिल्म झाली त्याच्यामुळे आतले प्रतिकारक्षम जे सगळे स्त्राव निर्माण झालेत ते सुद्धा ताणामुळे निर्माण होणारे जे काही घटक आहेत ते नियंत्रित करण्यासाठी मदत करत असतात. आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की ताण निर्माण झाल्यामुळं जी प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी घटलेली असते, तर ती प्रक्रिया अन्न निर्मितीची प्रक्रिया उद्दीप करण्याच्या दृष्टीनं याचा चांगला फायदा होतो. दुसरं असं महत्वाचं की बाहेरून जे रोग जात असतात, कारण ताण निर्माण झाल्यामुळे वनस्पती वीक झाली म्हणू आपण किंवा ज्याला आपण कमजोर झाली म्हणू, अशा अवस्थेमध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. प्रामुख्याने आपण जर बघितलं पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढतो किंवा याच्यामध्ये
काणीचा प्रादुर्भाव वाढतो ज्यावेळी आपल्याकडे पाण्याची दुर्भिक्ष असतं, कमतरता असते. अशा परिस्थितीमध्ये ही फिल्म जी फॉर्म होते ती आपल्याला फार महत्वाची ठरते. आणि पर्णरंध्रांचं जे आकुंचन आहे त्या दृष्टीनं पण हे स्त्राव निर्माण करण्या म्हणजे पर्णरंध्रांचे आकुंचन निर्माण करणारे स्त्राव निर्माण करण्यासाठीची जी काही यंत्रणा ऍक्टिव्हेट करायची असते किंवा उद्दीपित करायची असते त्या दृष्टीनं सुद्धा याचा फार मोठा उपयोग होताना दिसतो आपल्याला. इथं जर तुम्ही बघितलं तर हे काळा धागा दिसतो, एक पातळ काळा धागा आहे आणि इकडे जाड हा काळा धागा आहे. तर हे पेशीची जी भित्तिका आहे ती वसंत ऊर्जा मारल्यामुळं, आतल्या स्त्रावामुळं आणि आतल्या ज्या क्षमता उद्दीपित झाल्यामुळं हे लक्षात येतं का बघा तुमच्या, की ही पेशी भित्तिका किती जाड झालेली आहे. जेवढी पेशी भित्तिका जाड होईल तेवढं पेशी ताण सहन करण्यासाठीच त्याच्यातनं जे पाणी निघून जाणार आहे ते रोखलं जाईल आणि बाहेरून रोग किंवा कीड आत येणार आहे त्याच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होताना दिसतो. त्यामुळं बाष्प रोखून धरलं की काय होतं की जमिनीकडून पाणी खेचलं जात नाही. जर पानातून बाष्प निघून गेलं तर ती संवेदना खाली दिली जाते, त्यामुळे जमिनीतलं बाष्प पुन्हा शोषलं जातं. अशा पद्धतीने जमिनीतलं पाणी निघून जाणार असतं ते रोखलं जातं आणि जो पाण्याचा ताण जो पडणार असतो तो कमी करण्याच्या दृष्टीनं याचा आपल्याला फायदा होताना दिसतो. आणि हे जैविक दृष्ट्या होत असतं, याच्यामध्ये कुठलंही रसायन नाहीये, जैविक होत असल्यामुळं म्हणजे वनस्पतीला कुठला दुसरा ताण म्हणजे रसायनांचा ताण इथं निर्माण होत नाही आणि अधिक उत्पादन निर्माण झाल्यामुळं ताणामुळं जे उत्पादनात घट येणार असते ती आपल्याला रोखण्याच्या दृष्टीने याचा फायदा होतो. हे जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये जैविक ताण ज्याच्यामध्ये रोग आणि किडी म्हणतो, तर वसंत ऊर्जा मारलेलं आणि न मारलेलं हे जर तुम्ही बघत गेला ते डाव्या बाजूचे जे फोटो आहेत तर ते वसंत ऊर्जा न मारलेल्या पानांचे आहेत आणि उजव्या बाजूला जो फोटो दिसतो की त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 60-70% रोग कमी झालेला दिसतो. आणि खाली जर तुम्ही ह्या रोगाच्या पेशी बघितल्या तर रोगाचे तंतू जर बघितले, पेशी जर बघितले तर हे वसंत ऊर्जाचं जी फिल्म त्या म्हणजे बाहेर ज्यावेळी रोगाच्या वनस्पती पेशीच्या बाहेर हे बुरशीचे कण आहेत किंवा बुरशीचे तंतू आहेत तर त्याच्याभोवती फिल्म झाल्यामुळे काय होते की ह्या बुरशींना तंतूंना बाहेरून हवा असेल किंवा बाहेरून पाणी असेल, बाष्प असेल ते मिळत नाही आणि आतल्यात आकरसलं जाणं म्हणतो आपण किंवा आतल्यात ही वनस्पती म्हणजे ही बुरशी आवळली जाते, त्यांचा पुरवठा बंद केल्यामुळे. इथं जर तुमच्या लक्षात पुढच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की हे डाळीसारखे जे हे दिसतात हे बीजाणू आहेत की जिथं वसंत ऊर्जा फवारलेली नाही. हे सूक्ष्मदर्शन म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपण म्हणतो, अतिसूक्ष्म मायक्रोस्कोप खाली हे फोटो घेतलेले आहेत. तर इथं जे डाळीसारखे जे बीजाणू दिसतात त्याच्यामध्ये लाखो स्वरूपाचे हे बुरशीचे कण तयार होत असतात आणि त्याच्यामुळे ही बुरशी वाढत असते. पण हे न मारलेले पानावरचा फोटो आहे आणि त्याच्याच उजव्या बाजूला जर बघितलं इथं बारीक अगदी नाचणीसारखे तुम्हाला तेच बीजाणू असे आक्रसले गेलेले दिसतात. म्हणजे याच्यामुळे काय झालं की बीजनिर्मिती जी आहे, बीजाणू निर्मिती रोखली गेली आणि त्याच्यामुळे रोगांचा जो प्रसार आहे तो रोखला गेला. दुसरं असेल की आत रोग शिरण्यासाठी सुद्धा बाहेर जी फिल्म आहे ती उपयोगी ठरते आणि आत प्रतिकार क्षमता जागृत झाल्यामुळे सुद्धा ही बुरशी समजा त्याला भेदूनही जरी आत गेली तरी सुद्धा ते रोग नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं स्त्राव निर्मिती झालेली असते. तर या दृष्टीनं आम्ही हे प्रयोग केले. त्या दृष्टीने याचा दुसरा उपयोग आम्ही केलेला होता की हे रोगांच्यासाठी झालं. मग उपयोगी बुरशी आहेत जी आता मी तुम्हाला सांगत होतो की बिवेरिया आहे, मेटारायझियम आहे किंवा व्हर्टिसिलियम आहे. तर या बुरशी आपण वापरतो किंवा मग सर्वांगीणचे जीवाणू आहेत ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पाला स्थिर करणारे असतील किंवा फेरस असेल किंवा सिलिकॉन उपलब्ध करून देणारे असतील किंवा अजून बाकीचे जे अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत तर त्या जीवाणूंना याचा कसा याच्याशी सहयोग होतो या वसंत ऊर्जेचा या दृष्टीने आम्ही काम करत होतो. आणि यावेळी आमच्या असं लक्षात आलं की वसंत ऊर्जा जशी रोगकारक जीवाणूंना हानिकारक आहे तशी वसंत ऊर्जा ही उपयोगी जीवाणूंना पूरक आहे. त्या जीवाणूंना या वसंत ऊर्जाला ज्यावेळी एकत्रित हे जीवाणू आणि बुरशी येतात त्यावेळी वसंत ऊर्जाला हे जीवाणू किंवा बुरशी खातात, कारण या बुरशीमध्ये एक विशिष्ट प्रकारचे ऍसिड्स किंवा स्त्राव निर्माण करण्याची शक्ती असते. त्याच्यामुळे या वसंत ऊर्जाचं विघटन होतं आणि हे विघटन झाल्यामुळे काय होतं की वसंत ऊर्जाचे दोन भाग होतात. याच्यामध्ये वसंत ऊर्जाचा जो मूळ मोलिक्युल म्हणून आपण किंवा मूलद्रव्य जे आहे त्याच्यामध्ये एक अंश साखरेचा असतो आणि एक अंश म्हणजे अमिनो ऍसिडचा असतो, नंतर NH2 ग्रुप म्हणतो असा असतो. त्यामुळे हे दोन्ही ग्रुप सुटे झाल्यामुळं जो कार्बनचा मोलिक्युल म्हणू आपण किंवा ग्लुकोजचा जो मोलिक्युल आहे तो अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कार्बन म्हणून
आणि नत्राचा मोलिक्यूल आहे तो प्रथिन निर्मिती किंवा प्रोटीन निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये वापरला जातो आणि हे आयतं मिळतं वनस्पतीला. म्हणजे जसं आपण म्हणतो की ऑर्गॅनिक स्वरूपात ज्यावेळी काय करते वनस्पती, अन्न निर्मिती करताना वातावरणातला कार्बन डायऑक्साईड घेते, पाणी आणि प्रकाश घेऊन कार्बन किंवा प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती करते, ज्याच्यामध्ये हे साखर निर्मिती होत असते. आणि नत्र जे आहे त्या नत्राचा वापर करून अमिनो ऍसिड्स निर्माण होत असतात, प्रथिने निर्माण होत असतात. तर ही रेडीमेड मिळाल्यामुळं वनस्पतीला चालना मिळते. म्हणजे आपण किती वेगवेगळ्या पद्धतीनं वनस्पतीला उद्दीपित केलं बघा. तर अशा पद्धतीनं हे काम करत असताना हे उपयोगी जीवाणू सुद्धा मोठ्या स्वरूपात वसंत ऊर्जावर उपजीविका करतात आणि उपयोगी जीवाणूंची संख्या वाढते, त्यांची स्त्राव निर्मितीची संख्या वाढते. त्यामुळं मुळांना जी काही अन्न निर्मिती म्हणजे उपलब्ध करून द्यायची त्याच्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला वापर होतो. आणि मग हे जे आम्ही म्हणजे याचे जे प्रयोग केले याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ही जी बुरशी आहे बिवेरियासाठी आम्ही हे जे काम केलेलं होतं, त्याच्यासाठी मला आपल्याशी एक महत्वाची बाब मांडायची आहे की हा जो एक मोठा धब्बा दिसतो बघा उजव्या साईडला, जर तुम्ही बघितलं तर एक विशिष्ट प्रमाण वापरलं तरच तो कुंकवासारखा मोठा धब्बा तुम्हाला मध्ये दिसतोय, तो दिसतो. जास्त जर वापरलं तर तो म्हणजे बारीक टिकली होत गेल्यासारखं दिसतं. तर ही वसंत ऊर्जा जी आहे ती एका विशिष्ट प्रमाणात वापरली तरच या उपयोगी जीवाणूंच्या बरोबर त्याची कार्यक्षमता खूप चांगल्या पद्धतीने राहते. नाहीतर मग त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. जास्त जसं आपण एखादा आपला जो श्वासोश्वास आहे, आपल्याला जर आपण मास्क एक पदरी वापरला तर श्वासोश्वासाला काही अडचण येत नाही, तोच दुहेरी वापरला तर थोडीशी अडचण येते. पण जास्त जर आपण जाड कापड किंवा जास्त स्तर असणारा जर रुमाल वापरला तर आपलं श्वासोश्वास जसे रोखले जातात, तशा पद्धतीनं वसंत ऊर्जाचा उलटा परिणाम होऊन या उपयोगी जीवाणूंची ही जी आहे ती कार्यक्षमता घटू शकते आणि मग आपल्याला त्याचा दुष्परिणाम मिळू शकतो. तर या दृष्टीनं योग्य प्रमाण हे वसंत ऊर्जाचं वापरलं पाहिजे. आणि मग ही जी सगळी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आम्ही नियंत्रित वातावरणामध्ये पहिल्यांदा ऊतीसंवर्धित रोपावर याचं सगळं परीक्षण केलं. कारण ऊतीसंवर्धित रोपाला एका वेळी एक ताण देता येतो आपल्याला. समजा त्याच्यामध्ये जे माध्यम आहे त्या माध्यमामध्ये नत्राचा ताण असेल किंवा स्फुरदाचा ताण असेल किंवा पोटॅशचा ताण असेल किंवा हे जे स्त्राव आहेत म्हणजे हे विषारी घटक आहेत त्याचं या बाटलीमध्ये जे अन्नद्रव्य असतं, पोषक माध्यम असतं, त्याच्यामध्ये ते घटक घालून एका विशिष्ट प्रकारचा ताण निर्माण करून प्रत्येक ताणासाठी त्याची आम्हाला पडताळणी करता येते. आणि हे सगळं आम्ही प्रयोगशाळेमध्ये ऊतीसंवर्धित रोपांना ग्रीन हाऊस मध्ये आणि प्रयोगशाळेतल्या बाटल्यामध्ये हे वसंत ऊर्जेचे सगळे प्रयोग केले. आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळाल्यानंतर मग आम्ही ह्याचे शेतावरचे प्रयोग सुरू केले, ज्याच्यामध्ये आपली बारामतीची जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये अजैविक ताण सहन करण्याच्या दृष्टीनं जी काय संशोधनाचं मोठं काम चालतं, तिथं हे आम्ही संशोधन केलं की ज्याच्यामध्ये जे सगळे संजीवक आहेत, ज्याच्यामध्ये रासायनिक संजीवक आहेत आणि वसंत ऊर्जा आहे आणि काही जैविक संजीवक आहेत. ज्याच्यामध्ये मग जैविक संजीवकामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट होता किंवा रासायनिक संजीवकामध्ये पोटॅशियम नायट्रेट होतं किंवा सॅलिसिलिक ऍसिड होतं किंवा सिलिकॉन होतं. आणि जैविक ह्याच्यामध्ये त्या संस्थेने निर्माण केलेली काही म्हणजे वसंत ऊर्जासारखे काही जीवाणू तर्फे निर्माण झालेली काही संजीवक होती. तर ह्या सगळ्यांचं आम्ही परीक्षण आधुनिक पद्धतीने केलं की त्याचा परिणाम ऊसाच्या वाढीवर काय होतो, कुठल्या कुठल्या वनस्पतीमध्ये जातीमध्ये किती त्याचा परिणाम मिळतो, मग पानाचं तापमान किती राहतं, हरितद्रव्य किती म्हणजे वाढतं किंवा मुळांची वाढ किती होते आणि बाष्पीभवनानं पाणी निघून गेल्यामुळं मग मातीतलं पाणी निघून गेल्यामुळं वजनामध्ये किती फरक पडतो. आणि तोच प्रयोग शेतामध्ये सुद्धा लावला. हे खाली जर तुम्ही बघितलं तर सर्वसाधारणपणे हा 2 एकरचा VSI प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या मात्रा आम्ही दिलेल्या होत्या. इथे पिवळे जे तुम्हाला ठिपके दिसतात ते हे वेगवेगळ्या मात्रा फवारलेले ठिपके आहेत आणि त्याचं सगळं हे जे तुम्हाला रंग दिसतात वेगवेगळे, तर हे रंग म्हणजे त्या पानाचं तापमान किती वाढलं किंवा बाष्पीभवनानं त्यातनं पाणी किती निघून गेलं, हे सगळे परीक्षण आम्ही केले. आणि त्याच्यामधून आम्हाला असं दिसून आलं की ज्यावेळी आपण हे वसंत ऊर्जा वापरतो ज्याच्यामध्ये कायटोसॅन हा जो मूळ घटक आहे तर ते जर आपण वापरलं तर प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जवळपास 109% वाढ होते. जर आपण बाष्पीभवनाचा रेट जर बघितला तर तो जवळपास 15% बाष्पीभवनाचा रेट कमी होतो. आणि जे पर्णरंध्र आहेत त्याचं सुद्धा जे काही कंडक्टन्स म्हणतो आपण तर ते पर्णरंध्राची उघड झाप आहे ती 20% कंट्रोल केली जाते. आणि पाण्याचा जो उपयोग आहे
इम्प्रूव्ड वॉटर यूज इफिशियन्सी म्हणतो, पाण्याचं जे काही नियमन आहे, वन नियमन जे आहे ते 53% केलं जातं. आणि तुमच्यापैकी काही शेतकरी असतील, ज्यावेळी हे प्रयोग आम्ही केले शेतावर ज्यावेळी प्रयोग केले त्यावेळी बघा आपण सर्वसाधारणपणे मराठवाड्यामध्ये काही कारखान्यांना मोठ्या स्वरूपात हे दिलेलं होतं की अर्धा एकर क्षेत्र तुम्ही फवारायचं आणि अर्धा एकर क्षेत्र न फवारता ठेवायचं. या दृष्टीनं ज्यावेळी आम्ही प्रयोग घेतला, ज्यावेळी दुष्काळ होता मराठवाड्यामध्ये आणि आपण कोल्हापूरहून काही पाण्याच्या वॅगन्स मागवल्या, इतका तीव्र दुष्काळ होता, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा याचं आपण परीक्षण शेतामध्ये केलेलं होतं. आणि त्यावेळी असं लक्षात आलं की वसंत ऊर्जा जर आपल्याला फवारली तर शेतामध्ये ताण सहन निर्मिती क्षमता ही मोठ्या स्वरूपात वाढते आणि पीक आपल्याला जे आहे ते पूर्ण पीक आपल्याला म्हणजे शेतामध्ये जे वाळून जाणार असतं ते पीक तग धरून ठरण्यासाठी त्याची महत्वाची आपल्याला उपयुक्तता होते. याच्यामध्ये मग वसंत ऊर्जा, मल्टी मायक्रोन्युट्रिएंट, मॅक्रोन्युट्रिएंट आणि मग हरितके जे आहे ते हरितके असं आपण हे वापरलेलं होतं आणि त्याचं परीक्षण आपण केलेलं होतं. तर याच्यामध्ये परीक्षण करताना असं दिसून आलं की इव्हन उन्हाळ्यामध्ये म्हणजे ताण सहन झाला, पण त्याच्यामध्ये बाकीचे जे काही स्त्राव निर्माण आहेत त्याच्यामुळे सुद्धा साखरेचं सुद्धा मोठ्या स्वरूपात निर्माण करण्यासाठी, रिकव्हरी वाढवण्यासाठी उपयोग झाला. अलीकडच्या काळामध्ये आम्ही त्याचं मिठाच्या ज्या काय आहेत म्हणजे सॉल्ट अफेक्टेड जे सॉइल्स आहेत किंवा क्षारयुक्त जमिनी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याचा आम्ही आता चाचण्या घेतलेल्या आहेत. तर क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा कांड्यांची उगवण वाढणे किंवा जर्मिनेशन वाढणे आणि पिकाची म्हणजे वाढ होणे या दृष्टीनं सुद्धा या वसंत ऊर्जावर शास्त्रीय प्रयोग जे आहेत ते आम्ही केलेले आहेत. तिथं जर तुम्ही बघितलं ते हे वेगवेगळे जे काही म्हणजे घटक असतात की ज्याच्यामध्ये आपण ताण सहन क्षमता कशी वाढली मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये किंवा क्षार आलेल्या जमिनीमध्ये, त्या दृष्टीनं त्याचं परीक्षण केलेलं आहे. थोडं गडबडीमध्ये मी ती मराठीमध्ये स्लाइड करू शकलो नाही, पण त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठा म्हणजे सॉल्ट अफेक्टेड सॉइल साठी सुद्धा खूप मोठा फायदा होताना दिसतो. आणि दत्त शिरोळ कारखान्यामध्ये आम्ही त्याचे काही प्रयोग केलेले होते की जिथं मीठ फुटलेल्या जमिनी आहेत अशा जमिनीमध्ये हे कांड्या लावल्या, वसंत ऊर्जा बेने प्रक्रिया केलेल्या कांड्या लावल्या, त्याची वाढ आणि त्याचं टनेज आणि न प्रक्रिया केलेल्या जे कांड्या लावल्या त्याचं टनेज. तर त्याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला वसंत ऊर्जेचा फार मोठा उपयोग होताना दिसतो. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जाताना सगळ्यात महत्वाचं असतं की रोग म्हणजे मुक्त बेनं हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं. त्या दृष्टीनं ही संस्था काम करते ज्याच्यामध्ये ऊतीसंवर्धित रोपाचा मोठ्या स्वरूपात वापर आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. जे आता चर्चा आपल्याकडे चालू होते की दूषित बेण्याचा वापर केल्यामुळे किंवा खोडव्यातील बेण्याचा वापर केल्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये हे बेणं आपलं ऊसाचे जे वाढ आहे त्याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. तर त्या दृष्टीनं ऊतीसंवर्धित रोपं जी रोगमुक्त आहेत त्या दृष्टीनं आम्ही काम करतोय. या दृष्टीनं पहिल्यांदा आम्ही याच्यावर प्रयोग केले आणि तुमच्या इथं लक्षात येईल बघा, इथं न फवारलेलं जे उजव्या बाजूचे ओळी जे आहेत तिथं हा म्हणजे पोपटी कलर दिसतो, पण फवारलेलं जिथं आहे तिथे एकदम डार्क कलर आहे आणि खाली पिशवीतली माती सुद्धा दिसत नाही, इतकं त्याचं पानांची लांबी रुंदी वाढलेली आहे. आणि मग हेच प्रयोग आम्ही शेतकऱ्यावर सुद्धा केले की ज्याच्यामध्ये बेणे प्रक्रिया करून आणि बेणे प्रक्रिया न केलेलं असे वेगवेगळ्या कारखान्यावर आपल्या कारखान्यावर सुद्धा याचे प्रयोग केलेले होते की उगवण क्षमता वाढताना दिसते, फुटव्यांचं प्रमाण वाढताना दिसतं आणि त्याच्या बरोबरीनं पुढं आपल्याला ताण सहन करण्याची क्षमता सुद्धा वाढलेली दिसते. हे जर वसंत ऊर्जेचं जर तुम्ही म्हणजे दुष्काळी परिस्थितीतलं जर हे पाहिलं तर आम्ही प्रयोग केलेला होता की जिथं 1 एकर क्षेत्र हे न फवारता ठेवलेलं होतं आणि 1 एकर क्षेत्र हे 3 फवारण्या केलेल्या होत्या वसंत ऊर्जेच्या. तर तुम्हाला हा शेतकरी दिसतो बघा, इथं हे वाळलेलं दिसतं पीक जे आहे ते पाण्याच्या कमतरतेमुळं आणि त्याच शेतकऱ्याचं तिथलंच पीक जे आहे तो शेतकरीची उंची जर तुम्ही लक्षात गेली तर बघा पिकाची उंची पण वाढलेली आहे, त्याच्यामध्ये पीक पण हिरवगार आहे. ही वरची जी ही आहे ती 86-32 ची म्हणजे एक क्षेत्र होतं आणि खाली जे क्षेत्र आहे ते 265 क्षेत्र होतं. तर म्हणजे दुष्काळ असताना सुद्धा जर याच्या योग्य फवारण्या केल्या तर त्या दृष्टीने आपल्याला ही प्रतिकार क्षमता प्रतिकार क्षमता वापरता येते. याचे शास्त्रीय प्रयोग आम्ही पाडेगावला सुद्धा केलेले होते. हे जे छोटे छोटे वाफे आहेत तिथं प्रत्येक वाफ्यामध्ये वेगवेगळे मात्रा वापरून आम्ही हे प्रयोग केलेले होते. ही माळरान आहे पाडेगावचं. तर तिथं सुद्धा आम्हाला सर्वसाधारणपणे असं दिसून आलं की पाण्याचं ताण जरी असला तरी सुद्धा एकरी जवळपास आपल्याला
म्हणजे 6 ते 7 टनापर्यंत आपल्याला जास्त म्हणजे न फवारलेल्या पिकापेक्षा 6 ते 7 टन आपल्याला ताण परिस्थितीमध्ये ऊसाचं उत्पादन जास्त येतं. आणि जर पाण्याचं योग्य आपण व्यवस्थापन करत असो तर सर्वसाधारणपणे 10 ते 12 टन एकरी आपल्याला उत्पादन वाढ होते. आणि याचा जर खर्च बघितला तर तुम्हाला माहिती आहे आता हे 263 रुपयानं तुमच्यापर्यंत येतं. त्या दृष्टीनं ह्याचा फार कमी म्हणजे खर्च आहे. आणि हे जर तुम्ही जर तुमच्या आताच्या निविष्ठा तुमच्याकडे दिलेले जे आहेत फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे किंवा बाकीचे तुमचे प्रॉमचं जे खत आहे याच्याबरोबर जर वसंत ऊर्जा जर तुम्ही वापरलं तर त्या खताची उचल होण्याच्या दृष्टीनं सुद्धा याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. त्या दृष्टीनं आपल्या तिथे कारखान्यावर प्रयोग सुरू झालेले आहेत. हा फोटो तुम्ही लक्षात घ्या की हा ज्यावेळी मी आता जे तुमच्याशी बोलत होतो की अति दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी वॅगननं पाणी आणण्यात आलं, रेल्वेनं पाणी लातूरला आणण्यात आलं, त्यावेळी हे जे माजी कृषी हे आहेत ऊस विकास अधिकारी विलासराव देशमुख म्हणून जे आहेत तर त्यांचा हा खोडव्याचा प्लॉट आहे की त्यांनी ड्रीप मधून एकदा खालून वसंत ऊर्जा दिलेलं होतं आणि वरून म्हणजे वसंत ऊर्जा महिन्यातून एकदा ड्रीप मधून खालून मुळा वाटे आणि वरून फवारणी वाटे वसंत ऊर्जा आणि हरितके आणि मल्टी मायक्रोन्युट्रिएंट वापरून हा जो अति दुष्काळी परिस्थितीत सुद्धा त्यांचा हा खोडवा त्यांनी किती चांगल्या पद्धतीनं ठेवलेला होता हे तुमच्या लक्षात येईल की जर आपण व्यवस्थित नियोजन जर केलं तर आपल्याला पीक तग धरून ठेवता येतं. त्याची वाढ जरी फार मोठी नाही झाली तरी सुद्धा म्हणजे तुमचं पीक काढून टाकण्याची वेळ येत नाही. आणि मग ज्यावेळी तुमची परिस्थिती योग्य होते त्या दृष्टीनं मग पुन्हा पिकाची जी जोमाने वाढ व्हायला सुरू होते. या दृष्टीनं वेगवेगळ्या वनस्पती पिकावर आम्ही ज्या जाती आहेत ऊसाच्या वाण जे आहेत त्याच्यावर आम्ही ह्याचे प्रयोग केलेले होते. 671 असेल, 9805 आहे किंवा 8632 आहे. हे त्या काळी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या ज्या वाणांचा जो नवीन वाण आलेले होते त्याच्याबरोबर जर आम्ही ह्याचा तुलनात्मक जो अभ्यास केला तो हेक्टरी 25 ते 30 टन इतकं उत्पन्न आपल्याला या ह्याच्यामधून वाढतं. आणि जर आपण जर त्या वेळचे जर दर लक्षात घेतले तर हेक्टरी 65,000पर्यंत आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. खर्च जर बघितला तर आपल्याला सर्वसाधारणपणे 3-3.5 हजारापर्यंत त्याचा खर्च येतो आणि तेवढा भरघोस उत्पन्नात वाढ होते. फक्त ऊसासाठीच याचा उपयोग होतो अशातला भाग नाही तर ऊसातली जी आंतरपिकं आहेत त्या सगळ्या आंतरपिकावर याचा चांगला परिणाम होतो. मग ऊसाबरोबर बटाटा असेल किंवा कांदा असेल किंवा तुमचं भुईमुग आहेत किंवा आता मोठ्या स्वरूपात तुम्ही सोयाबीन म्हणजे आंतरपीक किंवा फेरपालटीचं पीक सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल या सगळ्या पिकावर जी पिकं आहेत, फळपिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत किंवा पपईसारखी जी काही पिकं फळपिकं आहेत, आंब्यासारखी जी काही फळपिकं आहेत, द्राक्ष असेल किंवा डाळिंब असेल अशी याच्यावरचे जे काही भुरी किंवा तेल्यासारखे रोग आहेत या सगळ्या रोगांसाठी प्रतिकार क्षमता जागृत करण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. विषाणूंचा जो प्रादुर्भाव आहे जो आपल्या ऊसामध्ये आता फार मोठ्या स्वरूपात होऊ घातलेला येलो डिसीज आहे तर तो प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होतो. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा हे पान जे आहे पानाची सुरळी होणारा विषाणूंचा जो रोग आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हा प्रयोग घेतलेला होता. तर हे जे झाड आहे वरती ते पानाची सुरळी झालेलं वरती झाड आहे आणि खाली जे झाड आहे ते वसंत ऊर्जा वापरल्यानंतर नवीन पानं जी आलेली आहेत ती विषाणूमुक्त नवीन पानं तुम्हाला आलेली दिसेल. अशा पद्धतीनं विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने याचा उपयोग होतो. मला इथं प्रामुख्यानं सांगायचं आहे की विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बाजारामध्ये आज कुठलंही रासायनिक केमिकल नाहीये. तर याच्यासाठी विषाणू ट्रान्समिट करणारे किंवा विषाणूचा प्रसार करणारे किडे जे आहेत रसशोषक किडे आहेत त्यांचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं हे कीटकनाशक फार मोठ्या स्वरूपात सांगितली जातात आणि ह्या कीटकनाशकांचे दुष्परिणाम सुरुवातीला मी आपल्याला बोललेलो आहे. मग या दृष्टीनं आपल्याला जर हे उपयोगी असेल आम्ही याचे काही शेतकऱ्यांचे अनुभव बघतो की टोमॅटो असेल किंवा भेंडी असेल किंवा पावटा असेल याच्यावरचे जे काय आपले पिवळी पानं होणारे जे काही विषाणू जे आहेत येलो व्हेन मोझॅक म्हणतो तर त्याच्या दृष्टीनं हे कमी करण्याच्या दृष्टीनं फार मोठा त्याचा उपयोग होताना दिसतोय. त्याचे शास्त्रीय परिणाम अभ्यास करण्याच्या दृष्टीनं आता आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे मोलिक्युलर बायोलॉजी म्हणतो आपण किंवा अणुजीवशास्त्र म्हणतो त्या दृष्टीनं परिणाम करतोय की विषाणू किती वाढला किती म्हणजे त्याचा कंट्रोल झाला या दृष्टीनं जे म्हणजे आधुनिक यंत्र वापरून जे काही उपकरणं वापरून जे संशोधन आहे तेही आम्ही चालू केलंय. याच्यामध्ये मग बाकीचे पिकं जे असतील तुमच्या मध्ये मी आता काही फोटो घेतो फार वेळ चाललेला आहे तर त्या दृष्टीनं हे आपलं आलं आहे
तर आल्याची वाढ आहे, आल्याची वाढ करण्याच्या दृष्टीनं किंवा आलं आपल्याला आरोग्यासाठी उपयोगी असतं, त्याच्यामध्ये अंश पेस्टिसाइडचा राहू नये, विषारी कीटकनाशकांचा अंश राहू नये या दृष्टीनं, किंवा कंदकुज होते त्यावेळी मग ट्रायकोडर्मा आणि हुमनी म्हणजे ट्रायकोडर्मा आणि वसंत ऊर्जा जर वापरलं तर हुमनीचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीने किंवा कंदकुज नियंत्रण करण्याच्या दृष्टीने त्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्या क्षेत्रास इवन म्हणजे काही जे आपले अखिल भारतीय संशोधन संस्थांचे जे काही अधिकारी येतात त्यांनी भेट दिलेली होती. आपण जे भाजीपाला खातो त्याच्यामध्ये सगळ्या भाजीपाल्यावर याचे प्रयोग झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचा म्हणजे पौष्टिक भाजीपाला निर्माण करण्याच्या दृष्टीनं याचा खूप मोठा उपयोग होतो. पेस्टिसाइडचा वापर त्या भाजीपाला पिकात कमी करून कमी खर्चामध्ये चांगलं अन्न निर्मिती करण्याच्या दृष्टीनं याचा उपयोग होतो. हे जर तुम्ही पाहिलं आल्याचं जे मी तुम्हाला सांगत होतो की बेने प्रक्रिया याच्यामध्ये वसंत ऊर्जेची फार महत्वाची आहे. बेने प्रक्रिया केलेला हा मागच्या बाजूचा जो आल्याचा प्लॉट आहे, आपण बघतो की आलं हे नेहमी अक्षय तृतीयेच्या दरम्यान लावलं जातं, उन्हाळा असतो आणि आलं आणि हळद उन्हाळ्यात लावले तर त्या उन्हाळ्याचा ताण बसून उगवण चांगली होत नाही. पण जर व्यवस्थित बेने प्रक्रिया केली, जीवाणूची प्रक्रिया केली तर हे उगवण खूप चांगली होते आणि उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने येतं. हे इथं दिसतं की आपल्याला ह्या ड्रीपच्या लाईन्स आहेत त्याच्या पुढच्या बाजूचा जो भाग आहे तो बेने प्रक्रिया न केलेला आहे आणि मागच्या बाजूचा जो भाग आहे तो बेने प्रक्रिया केलेला आहे. त्यामुळे बेने प्रक्रिया ही सुद्धा महत्वाची आहे की ज्याच्यामध्ये तुमचा जेटाकोंब एकदा चांगला आला, ऊसामध्ये जर आपण बेने प्रक्रिया केली तर जेटाकोंब चांगला आला की त्या बरोबरीनं बाकीचे फुटवे सुद्धा पुन्हा जोमदार येण्याच्या दृष्टीनं त्याचा खूप मोठा उपयोग होताना आपल्याला बऱ्याच आपल्या प्रयोगामध्ये दिसून आलेला आहे. याच्यामध्ये हळदीचे काही प्रयोग केलेले होते. हळदीमध्ये सुद्धा विषामुक्त हळद निर्माण करण्याच्या दृष्टीनं किंवा जर तुम्ही कुर्कुमिन जे म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये कॅन्सर प्रतिकारक्षम जो घटक आहे त्याची वाढ होण्याच्या दृष्टीनं सुद्धा, किंवा तुळशीमध्ये सुद्धा आता आम्ही काम करतो की तुळशीमध्ये जे काही उपयोगी आपल्याला जी रसायन आहे त्याची वाढ होण्याच्या दृष्टीनं सुद्धा या वसंत ऊर्जेचा फार मोठा उपयोग होताना आता आम्हाला दिसून येतोय. तर हे शेतकऱ्यांचं जर आपण काही अनुभव जर बघितले तर आल्याचे शेतकरी असतील, हळदीचे शेतकरी असतील, बटाट्याचे शेतकरी असतील, हा पावसाळी बटाटा आहे की ज्याच्यामध्ये खाली तुम्हाला खराब झालेला दिसतो आणि वरच्या बाजूचा जो बटाटा उजव्या बाजूचं जे पीक आहे की पाऊस असताना सुद्धा जे आपण ज्याला अल्टरनारिया म्हणतो किंवा जो बुरशीनाशक रोग जो आहे त्याच्यामध्ये करपा जो म्हणतो, तर त्याच्यापासून सुद्धा प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. आणि सर्वसाधारणपणे कांदा बटाटा जर घेतलं तर एकरी 4 टनापर्यंत कांदा बटाटा मिळतो. आपल्याला बाकीचे जर हे पिकं जर बघितली, आपल्याला भुईमुग असेल किंवा सोयाबीन असेल किंवा इतर काही जर ज्वारी बाजरी सारखी जर पिकं केली तर सर्वसाधारणपणे सोयाबीन वगैरे जर बघितलं आपण 3.5-4 क्विंटल सोयाबीन वाढताना दिसतो. मग गहू ज्वारी बाजरी असेल आणि हे योग्य म्हणजे नुसतं उत्पादन नाही वाढत तर त्याच्यामध्ये जे पौष्टिक घटक आहेत ते सुद्धा वाढलेले दिसतात. प्रामुख्यानं ज्यावेळी आपण आता बघतो की आपल्या भागामध्ये दूध जे दुभत्याचा धंदा, डेअरीचा धंदा खूप मोठ्या स्वरूपात पुढे आलेला आहे. तर जनावरांना पौष्टिक चारा करण्यासाठी जे काही तुम्ही चारा पिकं घेत असता त्याच्यावर जर वसंत ऊर्जा जर तुम्ही फवारलं तर चारा पिकांची सुद्धा पौष्टिकता खूप चांगल्या पद्धतीनं वाढून दूध उत्पादन आणि फॅट वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचा काही चांगला उपयोग होतो, हेही आमच्या निदर्शनात आलेलं आहे. हरभऱ्याच्या बाबतीत सुद्धा आता आम्ही काही जे प्रयोग केले महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये, त्याच्यामध्ये जी मर आपल्याला हरभऱ्यामध्ये होताना दिसते तर ती मर कमी करण्याच्या दृष्टीनं वसंत ऊर्जा आणि जे जीवाणू आहेत ज्याच्यामध्ये बॅसिलस किंवा ट्रायकोडर्मा जे आहेत किंवा द्राक्षावर जी भुरी येते त्या दृष्टीनं मग जे वापरलं जातं ज्याच्यामध्ये अँपिलोमायसिस वापरलं जातं किंवा ट्रायकोडर्मा वापरलं जातं, ते जर वसंत ऊर्जामध्ये मिसळून वापरलं तर खूप चांगल्या पद्धतीनं जैविक पद्धतीनं त्या बुरशींचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीने आपल्याला फायदा होताना दिसतो. हा जो फोटो आहे तुमच्या समोर जो आहे तो हा मी दत्तर शिरोळ कारखान्याचा सांगत होतो की हा जो जी व्यक्ती बसलेली आहे तर तो जो त्यांनी म्हणजे आता नवीन पद्धतीनं जे कांद्याची लागवड करून म्हणजे रोप निर्मिती केली जाते, ज्याला थंडीमध्ये उगवण क्षमतेचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तर 10 डिग्री टेम्परेचर असताना सुद्धा खूप चांगले उगवण झालेलं आपल्याला इथं दिसून येते. वरच्या बाजूला हे नॉन स्प्रेड आणि स्प्रेड जे म्हणलेलं आहे की ज्यावेळी गारपीट होते त्यावेळी हे पीक गारपिटीच्या माऱ्यामुळं शॉकनं वाळून जातं, तर ते पीक कापून घेतलं आणि त्याचा खोडवा ठेवला आणि जर वसंत ऊर्जेची आळवणी केली आणि मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट जर वापरले तर आपल्याला पुन्हा त्या म्हणजे
थंडीच्या ताणामुळे जे पीक आपलं हातचं गेलेलं असतं ते पुन्हा पीक आपल्याला जोमदार वाढीसाठी त्यांना प्रोत्साहन देता येतं. मग त्याचबरोबरीने ही जी काही पिकं आहेत किंवा भाजीपाला पीक आहे त्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळ्या कारखान्यावरचे खूप चांगले प्रयोग झाले आणि खूप मोठ्या स्वरूपात अन्न निर्मिती, विषमुक्त भाजीपाला निर्मितीच्या दृष्टीनं याचा खूप मोठा उपयोग होताना दिसतो. हरभऱ्याचा हा एक फोटो आहे की ज्या तुम्ही तुमच्या भागामध्ये सोयाबीन, हरभरा हे मोठ्या स्वरूपात वापरलं जातं. तर यामध्ये सुद्धा आपल्याला हरभऱ्याचे फांद्या जास्त येणं, फुलं जास्त येणं आणि घाटे जास्त येणं या दृष्टीने त्याचा फायदा होताना दिसतो. सोयाबीन मध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं दाणेदार सोयाबीन किंवा एकदम शेंगा अशा भरलेल्या ठसठसीत शेंगा निर्माण करण्याच्या यानं संख्या वाढण्याच्या दृष्टीने त्याचा आपल्याला परिणाम होताना दिसतो. तर हे असं कुठलं पीक नाही की ज्याच्यामध्ये वसंत ऊर्जेचा फायदा होत नाही. जर एकत्रित आपण जर याचा विचार जर केला तर सर्वसाधारणपणे ऊस, कांदा, बटाटा, ज्वारी, गहू, बाजरी हे मी तुम्हाला आता फोटो दाखवले, चारा गवत दाखवलं. चारा गवतासाठी आमचा म्हणजे कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट आमचा पालनपूर विद्यापीठ अशी आहे, तर त्यांनी त्याचं सगळं अनालिसिस केलं की चाऱ्याची सुद्धा म्हणजे आता पुढचं अनालिसिस चाललंय की दुधामध्ये किती उत्पन्न वाढ होतं याच्यावर त्यांचं अनालिसिस चालू आहे. तर ते सुद्धा निष्कर्ष आपल्याकडे येतील. केळी असतील किंवा मिरची, टोमॅटो, वांगी आहेत किंवा फुलझाड आहेत या सगळ्यांसाठी याचा खूप चांगला उपयोग होतो आणि नैसर्गिक पद्धतीने आपल्याला हे शाश्वत पद्धतीनं पीक वाढवता येतं. सगळे ताण नियंत्रित करता येतात आणि हे ताण नियंत्रित करताना वसंत ऊर्जेचा दुहेरी फायदा होतो. म्हणजे वनस्पतीवर जे काही तुम्ही फवारणार आहे, पिकावर जे काही फवारणार आहे त्याच्याबरोबर जर वसंत ऊर्जा तुम्ही मिक्स केली तर ते जे काही मिक्स करणार आहे, मग द्रवरूप खतं असतील किंवा संजीवक J3-6B सारखी रासायनिक संजीवक असतील किंवा हरितके सारखं जीवाणू संजीवक असेल, याच्याबरोबर जर वसंत ऊर्जा वापरलं तर त्याच्यामुळे वसंत ऊर्जामुळे वनस्पतीला ऊर्जा मिळतेच मिळते, पण ही जी काही निविष्ठा वापरली आपण वरून फवारायसाठी त्यांनाही ऊर्जा मिळते. जमिनीतून ज्या काही निविष्ठा आपण देतो ज्याच्यामध्ये सर्वांगीण हा जीवाणूंचा समूह आहे, ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि बाकीचे म्हणजे सूक्ष्म जीवाणू जे सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू जे आहेत किंवा प्रतिकार सारखं म्हणजे जैविक जे कीटकनाशक आहे, बीव्हीएम सारखं जे जैविक कीटकनाशक आहे, बीव्हीएम कीटकनाशक आहे आणि प्रतिकार हे म्हणजे प्रतिकारक्षम जे क्षमता निर्माण करणारे काही जीवाणू आणि बुरशींचा समूह आहे. तर याच्याबरोबर जर वापरलं, प्रामुख्याने आपण बघतो की हुमणीचा ज्यावेळी प्रादुर्भाव होतो, बीव्हीएम बरोबर जर आपण वसंत ऊर्जा वापरलं तर बीव्हीएम ची वाढ ही खूप जोरात होते आणि हुमणी प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं, हुमणीचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं त्याचा खूप फायदा होतो. तांबेरा सारख्या ठिकाणी जर आपण जैविक नियंत्रण करणार असू, आयस्पॉट सारख्या ठिकाणी जैविक नियंत्रण करणार असू तर ट्रायकोडर्मा किंवा प्रतिकार बरोबर जर वसंत ऊर्जा वापरलं तर फार त्याचा फायदा आपल्याला मोठ्या स्वरूपात होताना दिसतो. जर आपण द्रवरूप खतं जे आहेत ज्याच्यामध्ये मल्टी मायक्रोन्युट्रिएंट आहे किंवा 19-19 आहे किंवा तुम्ही जे काही 052-34 वापरणार असाल किंवा पुढे जाऊन तुम्ही फक्त म्युरेट ऑफ पोटॅश वापरणार असाल, अशा वेळी जर वसंत ऊर्जा त्याच्यामध्ये जर तुम्ही मिक्स केलं तर त्याचा फायदा तुम्हाला त्या अन्नद्रव्याचा पोहोच पेशीपर्यंत चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होतो. आणि हे सगळे प्रयोग केल्यानंतर मग आम्ही याचे मल्टी लोकेशन ट्रायल जे आहेत त्या सगळ्या केल्या. पाडेगाव संशोधन केंद्राबरोबर ट्रायल करून त्याची शिफारस केली आणि ज्याला नंतर अडॅप्टिव्ह ट्रायल्स म्हणतो त्याच्या सुद्धा जवळपास 2000 एकरवर आम्ही ट्रायल केल्या, ज्याच्यामध्ये पण अर्धा एकर फवारलेलं, अर्धा एकर न फवारलेलं असं क्षेत्र ठेवून सगळा एकत्रित ज्यावेळी आम्ही आढावा एकत्रित केला तर सर्वसाधारणपणे आम्हाला असं दिसून आलं की हेक्टरी 20 टन म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ऊस पिकामध्ये वाढ होताना दिसते, ज्याच्यामध्ये काही कारखान्यांचे रिझल्ट अत्यंत कमी होते आणि काही कारखान्यांचे अतिशय सुंदर होते. तरी सुद्धा ॲव्हरेज म्हणू तर ॲव्हरेज आपल्याला 20 टन हेक्टरी उत्पादनात वाढ होताना दिसते. जर आपण चांगली व्यवस्थित नियोजन करून जर चांगली परिस्थिती असेल तर तेच उत्पादन आपल्याला 25 ते 30 टनापर्यंत किंवा इव्हन 35 टनापर्यंत, अडसाली ऊस जर असेल तर 35 टनापर्यंत म्हणजे क्रांती सारखे कारखाने जिथं आहेत की ज्यांनी वसंत ऊर्जा हे म्हणजे 30, 60, 90 दिवसाच्या पुढे जाऊन जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत फवारल्या, त्यामध्ये 4-5 फवारण्या केल्या तर त्याचं उत्पन्न अजून वाढताना दिसून आलं. पण या दृष्टीने जर आपण बघितलं तर किती फवारण्या करायच्या यालाही आपल्याला लिमिट आहे. त्या दृष्टीने जर याचा वापर करायचा जर म्हणलं तर लागवणीच्या वेळी बेणे प्रक्रिया ही अर्धा तास करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग पहिली फवारणी जी आहे ती उगवून ऊस आल्यानंतर हरितके आणि वसंत ऊर्जा हे 30 ते 45 दिवसांनी फवारावं. 1 लिटर हरितके आणि 1 लिटर वसंत ऊर्जा हे 200 लिटर पाण्यातून फवारावं
आणि नंतर दुसरी फवारणी जी आहे ती द्रवरूप खते जी आहेत आपली 19-19-19 असेल किंवा VSIच्या ज्या शासकीय मान्यताप्राप्त ग्रेड आहेत त्याच्याबरोबर वसंत ऊर्जा पहिल्या म्हणजे दुसऱ्या फवारणीला जी 60 दिवसाची फवारणी जी म्हणतो आपण त्याच्यामध्ये 2 लिटर जे आपण 5 लिटरचं कॅन असतं त्याच्यामध्ये मल्टी मायक्रो आणि मॅक्रोचे 2-2 लिटर आपण 200 लिटरला म्हणतो आणि नंतर 90व्या दिवसाने राहिलेलं जे 3 लिटर आहे ते वसंत ऊर्जा बरोबर म्हणजे पहिल्या 200 लिटर साठी 1 लिटर आणि नंतर पाणी आपण वाढवत असतो तर 3 लिटर साठी 1.5 लिटर असं वसंत ऊर्जा त्याच्यामध्ये मिक्स करावं आणि एकदा किंवा दोनदा जीवाणू खतं जे आहेत सर्वांगीण असेल किंवा बिवेरिया जे आहे जेव्हा आपल्याला उंदीर नियंत्रणासाठी जे बिवेरिया वापरतो आणि अन्न उपलब्धतेसाठी जे आपण सर्वांगीण वापरतो त्याच्याबरोबर सुद्धा वसंत ऊर्जा मिक्स करून जर वापरलं तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होताना दिसतो. सगळ्यात महत्वाचं आहे की वसंत ऊर्जा वापरताना पीएच जो आहे सामू जो आहे तो ऍसिडिक लागतो. आपल्याला बऱ्याचदा बघतो आपण सगळ्या आपल्या पाण्याचे पीएच हे 8च्या जवळपास किंवा त्याच्या पुढे गेलेले आहेत. अशा ठिकाणी वसंत ऊर्जाची अडचण निर्माण होऊ शकते कारण अल्कलाईन पीएच असेल किंवा पीएच जर जास्त असेल तर वसंत ऊर्जा फुटणे म्हणतो आपण किंवा दही बनण्यासारखं त्याचं दुधी बनण्यासारखं त्याचं जी अवस्था तयार होते. अशा पद्धत वसंत ऊर्जा अशा पाण्याबरोबर वसंत ऊर्जा वापरू नका किंवा गाळाचं पाणी असेल तर वसंत ऊर्जा वापरू नका. त्याच्यासाठी शुद्ध पाणी वापरा आणि पाण्याचा पीएच जो 5.5 तो 6.5 ठेवायसाठी पंपाने जर वापरणार असेल तर 15 लिटरच्या पंपाला एक चांगला लिंबू तुम्ही पिळून वापरा किंवा पोटॅशियम नायट्रेट जर मिळालं तर ते जास्त चांगलं. म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा बऱ्याचदा सांगितलं जातं पण म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये क्लोरीन असतो. क्लोरीनमुळे काही वेळेला फुलांच्या म्हणजे निर्मितीवर किंवा फुलगळ होण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पोटॅशियम नायट्रेट जर वापरलं तर सगळ्यात जास्त चांगलं. आणि पाण्याचा पीएच तुमचा किती आहे बघायसाठी हे एक छोटीशी तुम्हाला बाब मी सांगतोय की सगळ्यांच्या कुठेही तुम्ही जरी गेलात सगळ्यांच्या गावी म्हणा किंवा सगळ्यांच्या घरी हे जास्वंदीचं फूल असतं. हे जास्वंदीचं फूल आपल्या पूर्ण जो आपला पांढरा पेपर आहे जो वहीचा कागद असतो किंवा आपला पांढरा पेपर असतो त्याच्यावर हे जास्वंदीचं फूल घासायचं. त्याच्यामुळे त्या पेपरचा रंग पानाचा रंग आपल्या कागदाचा रंग जांभळा होईल आणि ह्याच्या आपण पट्ट्या काढायच्या आणि या पट्ट्या काढून त्याच्यावर जे तुम्ही फवारणीचं जे पाणी तयार करणार त्याचा जर एक जर ड्रॉप तुम्ही जर टाकला तो जर ड्रॉप हिरवा दिसला तर समजायचं की ते फवारणी योग्य नाही. त्या पाण्याचा पीएच 8.5च्या पुढे आहे. तर जर त्या ड्रॉपचा किंवा थेंबाचा रंग जर तुमचा जर मोसंबी संत्र्यासारखा दिसला शेंदरी जर रंग दिसला म्हणजे तर तो पीएच आपला 6.5 ते 7.5च्या दरम्यान आहे म्हणायचा. आणि जर तो आपला गावठी गुलाब असतो तसा जर गुलाबी लाईट पिंक जर कलर दिसला तर ते योग्य प्रमाण आहे म्हणायचं. मगाशी तापमानाचा जसा चार्ट दाखवला तसा हा पीएच सुद्धा चार्ट आपल्याला म्हणजे गुगल जर तुम्ही केला तर मिळेल की 5.5 ते 6.5 जर पीएच असेल कुठल्याही फवारणीचा कुठल्याही निविष्ठेचा तर त्याची उचल ही खूप चांगल्या पद्धतीने होते. मग ते तुमचं पेस्टिसाइड असू दे किंवा तुमचं तण नियंत्रक असू दे तणनाशक असू दे ज्या निविष्ट आहेत त्या सगळ्या निविष्ट त्याच्यासाठी पीएच हा अत्यंत महत्वाचा असतो आणि त्यामुळे त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो. जी काही निविष्ठा वापरणार आहे त्याचा चांगला उपयोग होतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या पिकासाठी त्याचा उपयोग करून घेता येतो आणि जे नियंत्रण आपल्याला पाहिजे असतं ते खूप चांगल्या पद्धतीनं होतं. तर अशा पद्धतीनं हे वसंत ऊर्जेच्या बाबतीत मी संक्षिप्त माहिती दिली. तुम्हाला येलकर साहेबांनी खूप सविस्तर माहिती दिलेली होती त्यामुळे मी बाकीच्या याच्यामध्ये फार सविस्तर याच्यामध्ये गेलो नाही कारण वेळ खूप झालेला आहे आणि तुमची ऊर्जा संपायच्या अगोदर तुम्हाला आता ऊर्जा घ्यायची असेल अन्न घ्यायचंय आपल्याला जेवण करायचं आहे त्यासाठी मी इथे थांबतो. साहेबांनाही पुढे बोलायचं आहे. चेअरमन साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे तर त्या दृष्टीने मी इथे थांबतो. धन्यवाद. काही शंका असतील तर आपण विचारा.